तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हिंदी या विषयातील व्याकरण विभागाला आज आपण अभ्यासणार आहोत. अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने हा विभाग आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हिंदी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 व्याकरण विभाग एकूण 14 गुणांसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा ह्या विभागामध्ये कुठले घटक विचारले जातात ते आधी आपण समजून घेऊया. तर बघा ह्या विभागामध्ये तुम्हाला शब्दभेद एका गुणासाठी, त्यानंतर अव्यय एका गुणासाठी, त्यानंतर संधी एका गुणासाठी, सहाय्यक क्रिया एका गुणासाठी, प्रेरणार्थक क्रिया एका गुणासाठी, मुहावरे एका गुणासाठी, कारक एका गुणासाठी, विरामचिन्ह एका गुणासाठी, काल परिवर्तन, वाक्य के भेद, वाक्य शुद्ध करणं हे 3 प्रश्न प्रत्येकी 2-2 गुणांसाठी अशा एकूण 11 घटकांचा अभ्यास आपल्याला व्याकरण विभागामध्ये करायचा असणार आहे. आता बघा आपला पहिला घटक आहे शब्दभेद. आता बघा शब्दभेद म्हणजे काय? तर बघा शब्दभेदाला आपण इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो. आता बघा हिंदी विषयामध्ये आपल्याला 10वीच्या सिलेबसमध्ये शब्दभेदाचे मुख्य 3 प्रकार अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे संज्ञा, याला आपण नाउन असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सर्वनाम, याला आपण प्रोनाउन असं म्हणतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे विशेषण, याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. आता बघा आपला पहिला मुख्य प्रकार आहे संज्ञा. आता बघा संज्ञाचे देखील 5 उपप्रकार पडतात. हे देखील आपल्याला अभ्यासायचे असणार आहे. सगळ्यात आधी संज्ञा म्हणजे काय? तर बघा संज्ञाला आपण मराठीमध्ये नाम असं म्हणतो. आता बघा जिस शब्द से किसी व्यक्ति का, वस्तु का, प्राणी का, स्थान का, गुण आदि का बोध होता है उसे संज्ञा कहते हैं. आता बघा संज्ञाचे 5 उपप्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार आहे व्यक्तिवाचक संज्ञा. आता बघा व्यक्तिवाचक संज्ञा म्हणजे काय? याला आपण मराठीमध्ये विशेष नाम असं म्हणतो. आता बघा व्यक्तिवाचक संज्ञा जिस शब्द से किसी विशेष व्यक्ति का, वस्तु का, प्राणी, स्थान आदि का बोध होता है उसे व्यक्तिवाचक संज्ञा कहते. उदाहरणार्थ बघा राम अयोध्या के राजा थे या वाक्यामध्ये राम हे तुमचं व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर गंगा भारत की सबसे पवित्र नदी है या वाक्यामध्ये गंगा हे तुमचं व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर दिल्ली भारत की राजधानी है या वाक्यामध्ये दिल्ली हे तुमचं व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे. यानंतर बघा संज्ञाचा दुसरा प्रकार असतो जातीवाचक संज्ञा. आता बघा जातीवाचक संज्ञा म्हणजे काय? तर बघा जिस शब्द से संपूर्ण जाति का बोध होता है उसे जातीवाचक संज्ञा कहते. तर बघा ज्या शब्दाने संपूर्ण जातीचा बोध होतो त्याला आपण जातीवाचक संज्ञा असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा लडका खेल रहा है या वाक्यामध्ये लडका हा शब्द जातीवाचक संज्ञा असणार आहे. कारण बघा लडका हा शब्द संपूर्ण जातीला बोध करतो आहे. त्यानंतर बघा दुसरं उदाहरण नदी बह रही है या वाक्यामध्ये नदी ही तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे. कारण या ठिकाणी नदी ही पूर्ण जातीला संबोधली जाते. त्यानंतर शहर बहुत बडा है या वाक्यामध्ये शहर हे तुमचं जातीवाचक संज्ञा असणार आहे. यानंतर बघा संज्ञाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक संज्ञा. आता बघा भाववाचक संज्ञा म्हणजे काय? तर बघा ज्या शब्दाने भाव, गुण, अवस्था, दशा यांचा बोध होतो त्याला आपण भाववाचक संज्ञा असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा ईमानदारी सबसे अच्छी नीति है या वाक्यामध्ये इमानदारी हे तुमचं भाववाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण क्रोध मनुष्य का शत्रू है या वाक्यामध्ये क्रोध हे तुमचं भाववाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण प्रेम से दुनिया जीती जा सकती है या वाक्यामध्ये प्रेम हा शब्द तुमचा भाववाचक संज्ञा असणार आहे. यानंतर बघा संज्ञाचा चौथा उपप्रकार आहे द्रव्यवाचक संज्ञा. आता बघा द्रव्यवाचक संज्ञा ओळखणं खूप सोपं आहे. तर बघा ज्या शब्दाने एखाद्या धातूचा, द्रव्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो त्याला आपण द्रव्यवाचक संज्ञा असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य सोना एक किमती धातू है या वाक्यामध्ये सोना हा एक धातू म्हणून या वाक्यामध्ये आलेला आहे. तर सोना हा शब्द द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर पाणी जीवन के लिए आवश्यक है या वाक्यामध्ये बघा पाणी हा शब्द द्रव्य म्हणून या ठिकाणी वापरलेला आहे. तर पाणी हा शब्द तुमचा द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आज चावल बना है या ठिकाणी चावल हा शब्द तुमचा द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे. या ठिकाणी चावल हा शब्द पदार्थ म्हणून वापरला गेलेला आहे. यानंतर बघा संज्ञाचा 5वा प्रकार आहे समूहवाचक संज्ञा. आता बघा समूहवाचक संज्ञा ओळखणं देखील खूप सोपं आहे. आता बघा समूहवाचक संज्ञा म्हणजे काय? तर बघा ज्या शब्दाने एखाद्या समूहाचा किंवा समूहदर्शक शब्दाचा बोध होतो त्याला आपण समूहवाचक संज्ञा असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य अंगूर का गुच्छा मीठा है या वाक्यामध्ये गुच्छा हा शब्द तुमचा समूहवाचक संज्ञा असणार आहे. यानंतर दुसरं उदाहरण
यात्रियों का समूह नारे लगा रहा था. या वाक्यामध्ये समूह हा शब्द समूहवाचक संज्ञा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने संज्ञाचे एकूण 5 प्रकार पडतात. यानंतर बघा शब्दभेदाचा दुसरा मुख्य प्रकार आहे सर्वनाम. आता बघा सर्वनाम म्हणजे काय? तर बघा संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होने वाले शब्द को सर्वनाम कहते. म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो. आता बघा सर्वनाम ओळखणं खूप सोपं आहे. यामध्ये बघा सर्वनामाचे एकूण 5 उपप्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. त्यामध्ये हे सर्वनाम तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे निश्चयवाचक सर्वनाम. यामध्ये हे सर्वनाम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर तिसरा उपप्रकार आहे अनिश्चयवाचक सर्वनाम. यामध्ये हे सर्वनाम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर बघा चौथा उपप्रकार आहे संबंधवाचक सर्वनाम. यामध्ये हे सर्वनाम तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. आणि पाचवा प्रकार आहे प्रश्नवाचक सर्वनाम. यामध्ये हे सर्वनाम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा सर्वनाम हा घटक खूप सोपा आहे. यामध्ये फक्त तुम्हाला सर्वनामाचे उपप्रकार आणि त्यामध्ये कुठले सर्वनाम येतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहे. यानंतर बघा शब्दभेदाचा तिसरा मुख्य प्रकार आहे विशेषण. आता बघा विशेषण म्हणजे काय? तर बघा संज्ञा या सर्वनाम की विशेषता बताने वाले शब्द को विशेषण कहते. म्हणजेच बघा नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. आता बघा विशेषणाचे 2 उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण आणि दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. आता बघा गुणवाचक विशेषण म्हणजे काय? तर बघा जो शब्द संज्ञा किंवा सर्वनामाचा गुण, दोष, रूप, स्वभाव किंवा दशा यांचा बोध करतो त्याला आपण गुणवाचक विशेषण असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा सुंदर फुल या वाक्यामध्ये फुलाला सुंदर अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे सुंदर हे तुमचं गुणवाचक विशेषण असणार आहे. यानंतर दुसरं उदाहरण रमेश इमानदार लडका आहे. या ठिकाणी बघा लडका कसा आहे इमानदार म्हणजे इमानदार हा शब्द गुणवाचक विशेषण असणार आहे. यानंतर बघा विशेषणाचा दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. आता बघा संख्यावाचक विशेषण ओळखणं खूप सोपं आहे. ज्या ठिकाणी एखाद्या संख्येचा बोध होतो त्याला आपण संख्यावाचक विशेषण असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा कक्षा में 50 छात्र है. या ठिकाणी 50 हा शब्द तुमचा संख्यावाचक विशेषण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने शब्दभेदाचे 3 मुख्य प्रकार आणि त्यांचे उपप्रकार आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा शब्दभेदावरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतो ते आता आपण बघूया. तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल. त्या वाक्यामध्ये एक शब्द अधोरेखित केला जाईल आणि त्या शब्दावरतून आपल्याला शब्दभेद हा ओळखायचा असणार आहे. तर बघा पहिलं उदाहरण आहे आज फिर उसे साक्षात्कार के लिए जाना है. आता बघा ह्या वाक्यामध्ये उसे या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. आता तर बघा उसे हा शब्द सर्वनाम तर आहे पण तो कोणता सर्वनाम आहे यासाठी तुम्हाला सर्व सर्वनाम आणि त्यांचे उपप्रकार तुम्हाला लक्षात असले पाहिजे. तर बघा उसे हा शब्द निश्चयवाचक सर्वनाम असणार आहे. यानंतर बघा दुसरं उदाहरण गोवा देख मैं तरंगायित हो उठा. या वाक्यामध्ये गोवा या शब्दाला तुम्हाला अधोरेखित केलेलं आहे. तर बघा गोवा हे एक व्यक्तिवाचक संज्ञा असणार आहे. यानंतर बघा तिसरं उदाहरण क्या तुम कॉलेज में पढ़ी हो. तर बघा ह्या ठिकाणी क्या आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. तर बघा हे तुमचं प्रश्नवाचक सर्वनाम असणार आहे. त्यानंतर बघा चौथं उदाहरण सोना चांदी और भी महंगे हो जा रहे हैं. या वाक्यामध्ये सोना चांदी या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तर बघा सोना चांदी हे एक धातू आहेत म्हणजे हा शब्द तुमचा द्रव्यवाचक संज्ञा असणार आहे. यानंतर बघा पाचवं उदाहरण तर बघा वे हलवा पुरी और ताजी मिठाई खाते हैं. या ठिकाणी बघा ताजी ह्या शब्दाला तुम्हाला अधोरेखित केलेले आहे. तर ताजी हा शब्द काय दर्शवतो तर ह्या ठिकाणी मिठाईचा गुण दर्शवतो म्हणजे हा शब्द तुमचा गुणवाचक विशेषण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये शब्दभेदावरती प्रश्न हे विचारले जातात. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे अव्यय. आता बघा हा घटक अगदी सोपा आहे आणि एक गुण तुम्हाला ह्या घटकावरती इझिली मिळवता येतो. आता बघा अव्ययावरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतो तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला 2 अव्यय दिले जातात. त्यापैकी एका अव्ययाचा वापर तुम्हाला वाक्यामध्ये करायचा असतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक शब्द दिला जातो. त्या शब्दाचा वापर तुम्हाला वाक्यामध्ये करायचा असतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये अव्ययावरती प्रश्न हा विचारला जातो. तर बघा उदाहरणार्थ बघू तुम्हाला तो हा अव्यय दिलेला आहे याचा वापर तुम्हाला वाक्यामध्ये करायचा असतो. आता कशा पद्धतीने करणार तर बघा अगर तुम मेहनत करोगे तो अवश्य सफल होंगे. या ठिकाणी तो हा अव्यय आपला आलेला आहे. त्यानंतर आणखी एक उदाहरण बघू फिर हा तुमचा अव्यय दिलेला आहे याचा वापर आपल्याला वाक्यामध्ये करायचा आहे. तर कशा पद्धतीने करणार तर बघा वह पहिले पडा और फिर खेळणे चला गया. या ठिकाणी फिर हा अव्यय आपला आलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला अव्ययावरचा प्रश्न परीक्षेमध्ये सोडवायचा असतो. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे संधी. आता बघा तुम्हाला इयत्ता 10वीच्या सिलेबसमध्ये संधीचे फक्त मुख्य 3 प्रकार तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. ज्यामध्ये बघा पहिला प्रकार आहे स्वर संधी,
दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी. असे 3 मुख्य प्रकार तुम्हाला संधीचे अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा पहिला प्रकार आहे स्वर संधी. आता बघा स्वर संधी म्हणजे काय? तर बघा जेव्हा 2 स्वर एकत्र येऊन त्यामध्ये बदल होतो, त्याला आपण स्वर संधी असं म्हणतो. आता बघा संधी हा घटक अभ्यासताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे संधी विच्छेद आणि संधीचे जास्तीत जास्त शब्द तुम्हाला माहिती पाहिजे किंवा त्यांचा विग्रह तुम्हाला माहिती पाहिजे. त्यावरतून तुम्ही संधीचा प्रकार हा ओळखू शकतात. आता बघा स्वर संधीसाठी काय लक्षात ठेवायचं? तर बघा स्वर संधीमध्ये जेव्हा आपण विग्रह करतो, त्यामध्ये विग्रहातला दुसरा शब्द असतो, त्या शब्दाच्या सुरुवातीला येणारं अक्षर हे तुमचा स्वर असलं पाहिजे. त्याला आपण स्वर संधी असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, रामेश्वर हा तुमचा शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? राम अधिक ईश्वर. या ठिकाणी ई हा तुमचा स्वर आहे. म्हणजे हा शब्द तुमचा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर दुसरा शब्द देवेंद्र. याचा विग्रह कसा होतो? देव अधिक इंद्र. या ठिकाणी दुसऱ्या शब्दामध्ये ई हे तुमचं पहिलं अक्षर आहे आणि ई तुमचा स्वर आहे. म्हणजे हा शब्द तुमचा स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर महात्मा हा शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? महा अधिक आत्मा. या ठिकाणी आ हा तुमचा स्वर आहे. म्हणजे हा देखील शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने स्वर संधी ही ओळखता येते. यानंतर बघा संधीचा दुसरा मुख्य प्रकार आहे व्यंजन संधी. आता बघा स्वर संधी ज्याप्रमाणे आपण ओळखली त्याचप्रमाणे आपल्याला व्यंजन संधी देखील ओळखता येते. जेव्हा आपण विग्रह करतो, विग्रह करताना दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर जर तुमचं व्यंजन असेल तर त्या शब्दाला आपण व्यंजन संधी असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, सज्जन हा तुमचा शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? सत अधिक जन. या ठिकाणी दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर आहे ज आणि ज तुमचं व्यंजन आहे. म्हणजे सज्जन हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर बघा सदाचार हा शब्द तुम्हाला अपवादामध्ये लक्षात ठेवायचा आहे. जरी या ठिकाणी स्वर आला असेल तरी हा शब्द व्यंजन संधीचं उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा संतोष हा शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? सम अधिक तोष. या ठिकाणी त हा तुमचा व्यंजन आहे. त्यानंतर बघा दिग्गज या शब्दाचा विग्रह कसा होतो? दिग अधिक गज. या ठिकाणी ग हा तुमचा व्यंजन आहे. तर बघा अशा पद्धतीने व्यंजन संधी तुम्ही ओळखू शकतात. यानंतर बघा संधीचा तिसरा मुख्य प्रकार आहे विसर्ग संधी. आता बघा विसर्ग संधी कशा पद्धतीने ओळखायची? तर बघा विसर्ग संधी ओळखणं खूप सोपं आहे. तर बघा संधीचा विग्रह करत असताना जर विसर्ग आढळला त्याला आपण विसर्ग संधी असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा पहिला शब्द आहे निष्कपट. याचा विग्रह कसा होतो? निही अधिक कपट. या ठिकाणी विसर्ग आढळला म्हणजे हा शब्द तुमचा विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर बघा दुःसाहस हा तुमचा शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? दुहू अधिक साहस. या ठिकाणी देखील विसर्ग आला म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर दुःख हा शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? दुहू अधिक ख. या ठिकाणी देखील विसर्ग आला म्हणजे हा देखील शब्द तुमचा विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही विसर्ग संधी ही ओळखू शकतात. तर बघा संधीचे मुख्य 3 प्रकार आपल्याला बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यासायचे असतात. आता बघा मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण अभ्यासूया. तर बघा तुम्हाला 2020 मध्ये हा प्रश्न विचारला होता. यामध्ये तुम्हाला शब्द दिला होता, त्याचा संधी विच्छेद आणि संधी प्रकार तुम्हाला लिहायचा होता. तर बघा अशाच पद्धतीने तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. आता बघा पहिला शब्द आहे अंतःचेतना. याचा विग्रह कसा होतो? अंतः अधिक चेतना. या ठिकाणी विसर्ग आला म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे सज्जन. याचा विग्रह कसा होतो? सत अधिक जन. या ठिकाणी व्यंजन आला म्हणजे हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने एका गुणासाठीचा प्रश्न तुम्हाला संधी या घटकावरती परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर बघा पुढचा प्रश्न, यामध्ये पहिला शब्द होता परार्थ. याचा विग्रह कसा होतो? पर अधिक अर्थ. या ठिकाणी अ हा तुमचा स्वर आहे म्हणजे हा शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर सदाचार. याचा विग्रह कसा होतो? सत अधिक आचार. आता बघा सदाचार हा शब्द तुम्हाला अपवादामध्ये लक्षात ठेवायचा आहे. जरी या ठिकाणी स्वर असेल तरी हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, यामध्ये पहिला शब्द होता सदैव. याचा विग्रह कसा होतो? सदा अधिक ऐव. या ठिकाणी ए हा तुमचा स्वर आहे म्हणजे हा शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढचा शब्द संतोष. आता याचा विग्रह कसा होतो? सम अधिक तोष. आता बघा त हा तुमचा व्यंजन आहे म्हणजे हा शब्द तुमचं व्यंजन संधीचं उदाहरण असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, यामध्ये पहिला शब्द होता दुस्साहस. याचा विग्रह कसा होतो? दुहू अधिक साहस. या ठिकाणी तुमचा विसर्ग आला म्हणजे हा शब्द तुमचं विसर्ग संधीचं उदाहरण असणार आहे. त्यानंतर पुढचा शब्द महात्मा. याचा विग्रह कसा होतो? महा अधिक आत्मा. या ठिकाणी तुमचा स्वर आला म्हणजे हा शब्द तुमचं स्वर संधीचं उदाहरण असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये संधी या घटकावरती प्रश्न हे विचारले जातात. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे प्रेरणार्थक क्रिया.
तर बघा हा देखील घटक खूप सोपा आहे. या घटकामध्ये देखील तुम्हाला 1 पैकी 1 गुण इझिली मिळवता येतो. आता बघा प्रेरणात्मक क्रियाचे आपल्याला 2 उपप्रकार अभ्यासायचे असणार आहेत. ज्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रथम प्रेरणात्मक रूप किंवा प्रथम प्रेरणात्मक क्रिया. त्यानंतर दुसरा प्रकार आहे द्वितीय प्रेरणात्मक रूप किंवा यालाच आपण द्वितीय प्रेरणात्मक क्रिया असं देखील म्हणतो. आता बघा यांना ओळखायचं कसं किंवा यांचं रूपांतर कशा पद्धतीने करायचं ते आधी आपण समजून घेऊया. तर बघा मूळ क्रियेला जेव्हा प्रथम प्रेरणात्मक रूपामध्ये आपल्याला रूपांतर करायचं असेल, तेव्हा फक्त मूळ क्रियेमध्ये आणा हे प्रत्यय आपल्याला जोडायचं असणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला मूळ क्रियेला जर द्वितीय प्रेरणात्मक रूपामध्ये रूपांतर करायचं असेल, तर आपल्याला फक्त वाना हे प्रत्यय मूळ क्रियेला लावायचं असणार आहे. उदाहरणार्थ बघा, दौडणा हा तुमचा मूळ क्रिया आहे. याचं प्रथम प्रेरणात्मक रूप कशा पद्धतीने करणार? याला फक्त आपल्याला आणा हे प्रत्यय आपल्याला लावायचं असणार आहे. तर बघा दौडणा याचं होणार दौडाना. त्यानंतर बोलणा याचं होणार बुलाना. तर बघा अशा पद्धतीने आपण कुठल्याही मूळ क्रियेला प्रथम प्रेरणात्मक रूपामध्ये रूपांतर हे करू शकतो. फक्त तुम्हाला आणा हे प्रत्यय लावायचं असणार आहे. त्यानंतर बघा मूळ क्रियेला जर द्वितीय प्रेरणात्मक रूपामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर कशा पद्धतीने करणार? फक्त तुम्हाला वाना हे प्रत्यय लावायचं असणार आहे. तर बघा दौडना याचं होणार दौडवाना. त्यानंतर बोलना याचं होणार बुलवाना. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही मूळ क्रियेला प्रथम प्रेरणात्मक रूपामध्ये किंवा द्वितीय प्रेरणात्मक रूपामध्ये रूपांतर हे करू शकतात. आता बघा परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण सोडूया. तर बघा पहिला शब्द आहे मिलना. याला आपल्याला प्रथम प्रेरणात्मक रूपामध्ये रूपांतर करताना आपल्याला फक्त आना हे प्रत्यय वापरायचं असणार आहे. तर बघा याचं होणार मिलाना आणि द्वितीय प्रेरणात्मक रूपामध्ये रूपांतर करताना वाना हे प्रत्यय आपल्याला लावायचं असणार आहेत. तर याचं होणार मिलवाना. त्याच पद्धतीने बघा फैलना याचं होणार फैलाना आणि फैलवाना. त्यानंतर भुलना याचं होणार भुलाना आणि भुलवाना. त्यानंतर देखना याचं होणार दिखाना दिखवाना. त्यानंतर धुलना याचं होणार धुलाना आणि धुलवाना. त्यानंतर खाना याचं होणार खिलाना आणि खिलवाना. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला प्रेरणात्मक क्रियेवरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे सहाय्यक क्रिया. आता बघा हा देखील घटक खूप सोपा आहे. या घटकामध्ये देखील तुम्हाला 1 गुण इझिली मिळवता येतो. आता बघा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतो? तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जातं. त्या वाक्यातील आपल्याला सहाय्यक क्रिया ओळखायची असते आणि त्या सहाय्यक क्रियेवरतून आपल्याला त्या क्रियेचं मूळ रूप हे लिहायचं असतं. आता बघा सहाय्यक क्रिया म्हणजे नेमकं काय? तर बघा वाक्यामध्ये मुख्य क्रियाला सहायता करणाऱ्या शब्दाला किंवा सहायता करणाऱ्या क्रियाला आपण सहाय्यक क्रिया असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य आहे रहमान ने लक्ष्मी को घर से निकालने के लिए कमर कस ली. या वाक्यामध्ये कस हे तुमचं मुख्य क्रियापद आहे आणि ह्या शब्दाला ली हा शब्द तुम्हाला सहाय्य करताना दिसतोय. म्हणजे ली हा शब्द तुमचा सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. आता बघा तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद ओळखता आलं पाहिजे आणि त्या क्रियापदाचं मूळ रूप तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता लीचं मूळ रूप असणार आहे लेना. आणखी एक उदाहरण आपण बघू. तर बघा दुसरं वाक्य आहे वे पुस्तक पकडे न रह सके. या वाक्यामध्ये रह हा शब्द तुमचा मुख्य क्रियापद आहे आणि सके हा शब्द याला सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. आता बघा सहाय्यक क्रिया असणारे सके आणि त्याचं मूळ रूप काय असणार आहे तर सकना. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद किंवा सहाय्यक क्रिया वाक्यातील ओळखता आली पाहिजे आणि त्याचं मूळ रूप तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. यानंतर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल. त्या वाक्यातील सहाय्यकारी क्रिया तुम्हाला शोधायची आहे आणि त्याचं मूळ रूप तुम्हाला लिहायचं असणार आहे. तर बघा पहिलं उदाहरण आहे इधर बच्चे रेत का घर बनाने लगे. या वाक्यामध्ये बनाने हा तुमचं मुख्य क्रिया आहे आणि त्याला लगे हा शब्द सहाय्य करतोय. म्हणजे लगे हा शब्द तुमचं सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. आता याचं मूळ रूप कशा पद्धतीने असणार आहे तर लगना. यानंतर दुसरं उदाहरण बघा वे पुस्तक पकडे न रह सके. या वाक्यामध्ये रह हा तुमचं मुख्य क्रियापद आहे आणि सके हा तुमचा सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. आता सके हा तुमचं सहाय्यकारी क्रियापद आहे आणि त्याचं मूळ रूप असणार आहे सकना. यानंतर बघा पुढचं उदाहरण शरीर को कुछ समय के लिए विश्राम मिल गया. आता बघा ह्या वाक्यामध्ये मिल हा तुमचं मुख्य क्रियापद असणार आहे आणि गया हा तुमचं सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. आता गयाचं मूळ रूप असणार आहे जाना. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथं उदाहरण बघा. तर बघा अब वही रोने की आवाज मुझे पड़ोस के कमरे से सुनाई पड़ी. या वाक्यामध्ये सुनाई हा तुमचं मुख्य क्रियापद आहे आणि पडी हा त्याला सहाय्य करतोय. म्हणजे हा शब्द तुमचं सहाय्यकारी क्रियापद असणार आहे. आता बघा सहाय्यकारी क्रियापद असणारे पडी आणि त्याचं मूळ रूप असणारे पडना. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सहाय्यकारी क्रियावरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे मुहावरे. आता बघा मुहावरे हा देखील घटक खूप सोपा आहे. यामध्ये देखील तुम्हाला 1 गुण इझिली मिळवता येतो. आता बघा मुहावरे हा घटक अभ्यासताना तुम्हाला करायचं काय?
तुमच्या पुस्तकामध्ये जेवढे पण महत्त्वाचे मुहावरे आहेत, ते तुम्हाला पाठांतर करायचे असणार आहेत. त्यांचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये कसा प्रश्न येतो, तर तुम्हाला मुहावरा दिला जाईल, त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. यासाठी बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढे पण महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत आणि जे बोर्डाच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, ते सर्व वाक्प्रचार तुम्हाला व्हिडिओमध्ये देत आहे. यांचा अर्थ नीट लक्षात घ्या आणि त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. तर बघा पहिला मुहावरा आहे, दीवार टूट जाना. याचा अर्थ होतो अडचण समाप्त हो जाना. त्यानंतर दुसरा मुहावरा आहे, चैन न मिल पाना, बेचैनी अनुभव करना. त्यानंतर झेप जाना, लज्जित होना या शर्माना. त्यानंतर रटा जाना, बार बार कहा जाना. तिलिस्म टूटना, वास्तविकता सामने आना. बस चलाना, सामर्थ्य होना. निछावर करना, समर्पण करना. दृष्टि फेरना, नजर डालना. चंपत होना, गायब हो जाना. कमर कसना, तयार होना. शेखी बखारना, स्वयं की प्रशंसा करना. त्यानंतर सीना तानकर खडे रहना, दृढ निश्चय से खडे रहना. त्यानंतर बघा दाद देना मतलब प्रशंसा करना. त्यानंतर मुंह लाल होना, क्रोध से चेहरा लाल पड़ जाना. त्यानंतर निजात पाना, मुक्ती पाना. त्यानंतर पुढचा मुहावरा आहे, नाम निशान न रहना. याचा अर्थ होतो अस्तित्व मिट जाना. त्यानंतर मुंह लटकना, निराश होना. तर बघा तुमच्या पाठ्यपुस्तकातील हे काही मुहावरे आहेत जे तुम्हाला वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. यांचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे किंवा हा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे कारक. आता बघा हा देखील घटक खूप सोपा आहे आणि एक गुण यामध्ये देखील तुम्हाला इझिली मिळवता येतो. आता बघा कारक हा घटक अभ्यासताना तुम्हाला फक्त हा टेबल तुमचा पाठांतर पाहिजे किंवा हा टेबल तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा हा टेबल नेमका काय आहे, तर बघा ह्या टेबलमध्ये बघा एका बाजूला तुम्हाला कारक अर्थ दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कारक चिन्ह तुम्हाला दिले. हे तुम्हाला पाठांतर करायचं असणार आहे. आता बघा हा टेबल कशा पद्धतीने पाठांतर करायचा, तर बघा हा टेबल तुम्हाला 1 ते 2 वेळा वाचायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला हा पाठांतर हा करायचा आहे. आता याचं वाचन कशा पद्धतीने करायचं ते आता आपण बघूया. तर बघा कर्ता कर्म को करण से संप्रदान के लिए अपादान से संबंध काकी के अधिकरण में पर संबंधो हे ओ अरे. तर बघा अशा पद्धतीने हा टेबल तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचायचा असणार आहे. हा टेबल तुम्ही इझिली पाठांतर हा करू शकतात. कशा पद्धतीने वाचणार, कर्ता ने कर्म को करण से संप्रदान के लिए अपादान से संबंध काकी के अधिकरण में पर संबंधो हे ओ अरे. अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा जरी हा टेबल तुम्ही वाचला तरी हा टेबल तुमचा पाठांतर हा होणार आहे. आता बघा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतो, तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला वाक्य दिलं जाईल. त्या वाक्यामध्ये तुम्हाला कारक शोधायचा आहे आणि त्याचा कारक तुम्हाला लिहायचा असणार आहे. उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य आहे, उमा ने यह पेंटिंग बनाई है. या वाक्यामध्ये बघा तर बघा ने हा तुम्हाला कारक दिलेला आहे. आता त्याचा कारक अर्थ काय असणार आहे, तर बघा ने हा तुमचा कर्ता कारक असणार आहे. तर बघा कशा पद्धतीने आपण ओळखलं, तर बघा ह्या ठिकाणी बघा ने हा तुमचा कर्ता कारक असणार आहे. हा टेबल जर तुमचा पाठांतर असेल तर तुम्ही हा प्रश्न प्रकार इझिली सोडू शकतात. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, मैंने ड्रायव्हर को बुला लाया. या वाक्यामध्ये को दिलेला आहे. तर बघा को हा तुमचा कर्मकारक असणार आहे. तर बघा कशावरून ओळखलं, तर बघा को हा तुमचा कर्मकारक असणार आहे. जर तुमचा हा टेबल पाठांतर असेल तेव्हाच तुम्ही हे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, उसे हल करने के लिए अनेक प्रयास हुए. या ठिकाणी के लिए तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा के लिए हा तुमचा संप्रदान कारक असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला कारक ह्या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे विरामचिन्ह. आता बघा हा देखील घटक खूप सोपा आहे. यामध्ये देखील तुम्हाला 1 गुण इझिली मिळवता येतो. आता बघा मराठीमध्ये आपण विरामचिन्हांची नावं लक्षात ठेवतो. पण बघा तुम्हाला हिंदी व्याकरणामध्ये विरामचिन्ह हे वाक्यामध्ये वापरायचे असणार आहेत. त्यासाठी बघा पूर्णविराम आपण अशा पद्धतीने देतो. याला आपण हिंदीमध्ये दंडक असं देखील म्हणतो. आता बघा जेव्हा वाक्य समाप्त होतं किंवा वाक्य संपतं तेव्हा आपण दंडक किंवा पूर्णविराम हा देत असतो. त्यानंतर बघा अल्पविराम यालाच आपण मराठीमध्ये स्वल्पविराम असं म्हणतो. जिथं आपण थोडासा ठहराव घेतो त्या ठिकाणी आपण अल्पविराम हा वापरत असतो. त्यानंतर बघा प्रश्नचिन्ह, जेव्हा आपण एखाद्याला प्रश्न विचारतो आपण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे वापरत असतो. त्यानंतर बघा विस्मयादिबोधक यालाच आपण उद्गारवाचक चिन्ह असं देखील म्हणतो. जे वाक्य एखादं आश्चर्य किंवा भाव प्रकट करत असेल त्या वाक्यामध्ये आपण हे चिन्ह वापरत असतो. त्यानंतर उद्धरण चिन्ह याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतो. किसी का कथन म्हणजे कोणाच्या तोंडचे वाक्य असतील तर ते आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहित असतो. आता बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतात ते आता आपण बघूया. तर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक वाक्य तुम्हाला दिलं जाईल.
त्या वाक्यामध्ये तुम्हाला योग्य विरामचिन्ह तुम्हाला वापरायचे असणार आहेत. उदाहरणार्थ बघा, पहिलं वाक्य, मैंने कराते हुए पूछा मैं कहा हूँ. आता बघा, हे वाक्य वाचताच आपल्याला लक्षात येतं की हे एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह हे ॲड करायचं असणार आहे शेवटी. आणि त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम म्हणजेच अल्पविराम हा द्यायचा असणार आहे. हे 2 चिन्ह तुम्हाला ह्या वाक्यामध्ये वापरायचे असणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचं उदाहरण, उन्होंने पूछा वह कौन-सा महीना चल रहा है. आता बघा, ह्या वाक्यामध्ये देखील आपल्याला प्रश्नार्थक भाव निर्माण होतोय. म्हणजे शेवटी फक्त तुम्हाला प्रश्नचिन्ह ह्या वाक्यामध्ये द्यायचं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, हो, कमबख्त ने कितनी बेदर्दी से पीटा है. आता बघा, हे वाक्य वाचताच आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह असलं पाहिजे आणि शेवटी दंडक असला पाहिजे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला विरामचिन्हांवरती परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. यानंतर बघा, पुढचा घटक आहे कालपरिवर्तन. आता बघा, कालपरिवर्तन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड वाटतं. पण बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सोपी ट्रिक यासाठी वापरणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही कुठलंही वाक्य कुठल्याही काळामध्ये रूपांतर हे करू शकतात. आता बघा, काल परिवर्तन आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये काळाचे मुख्य 3 प्रकार अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये पहिला काळ आहे वर्तमान काळ, त्यानंतर दुसरा काळ आहे भूतकाळ, त्यानंतर तिसरा काळ आहे भविष्यकाळ. आता बघा, वर्तमान काळाचे आपल्याला 3 उपप्रकार अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर भूतकाळाचे देखील 3 उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि भविष्यकाळाचा एक प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे एकूण 7 काळांचा अभ्यास आपल्याला परीक्षेसाठी करायचा असणार आहे. आता बघा, काल परिवर्तनवरती तुम्हाला 2 गुणांचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. सगळ्यात आधी बघा, वर्तमान काळ. तर बघा, वर्तमान काळाचे 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे सामान्य वर्तमान काळ. आता बघा, सामान्य वर्तमान काळ म्हणजे काय? तर बघा, ज्या ठिकाणी वाक्यातील क्रिया पूर्ण आहे किंवा अपूर्ण आहे हे आपल्याला कळत नाही, ते वाक्य हे सामान्य वर्तमान काळाचं असतं. यासाठी बघा, वाक्याचा शेवट ता आहे, ते हे, ती हे, ता हू किंवा ती हू अशा पद्धतीने होत असतो. त्याला आपण सामान्य वर्तमान काळ असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, वह पढाई करता है. आता बघा, ह्या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झाली की अपूर्ण आहे याचा अंदाज आपल्याला लागत नाही. म्हणजे हे वाक्य तुमचं सामान्य वर्तमान काळाचं असणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ. ज्या ठिकाणी एखादी क्रिया अपूर्ण आहे यालाच आपण मराठीमध्ये चालू वर्तमान काळ असं देखील म्हणतो. एखादी क्रिया चालू आहे किंवा घडत आहे त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. आता बघा, उदाहरण बघा, वह पढाई कर रहा है म्हणजे तो पढाई करतो आहे, अजून त्याचा अभ्यास चालू आहे. तर हे वाक्य तुमचं अपूर्ण वर्तमान काळाचं असणार आहे. अपूर्ण वर्तमान काळ कशा पद्धतीने ओळखायचा? जर एखादी क्रिया चालू असेल तर त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. आता यामध्ये वाक्याचा शेवट होतो रहा है, रही है किंवा रहा हूँ अशा पद्धतीने. त्यानंतर वर्तमान काळाचा तिसरा उपप्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ. ज्या ठिकाणी एखादी क्रिया पूर्ण होते त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. आता बघा, उसने पढाई की है म्हणजे त्याचा अभ्यास पूर्ण झाला. या वाक्यामध्ये त्याची क्रिया पूर्ण झाली. याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणणार. आता बघा, पूर्ण वर्तमान काळाचा शेवट कशा पद्धतीने होतो? तर बघा, आ है, ई है किंवा ए है या शब्दांनी पूर्ण वर्तमान काळाचा शेवट हा होत असतो. यानंतर बघा, पुढचा आपला मुख्य काळ आहे भूतकाळ. आता बघा, भूतकाळाचे देखील 3 उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा, दुसरा मुख्य काळ आहे भूतकाळ. आता बघा, भूतकाळाचे देखील 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे सामान्य भूतकाळ, दुसरा आहे अपूर्ण भूतकाळ, त्यानंतर तिसरा आहे पूर्ण भूतकाळ. आता बघा, हे उपप्रकार वर्तमान काळासारखेच असणार आहे. फक्त या ठिकाणी क्रियापद हे तुमचं भूतकाळामध्ये असणार आहे. म्हणजेच बघा, या ठिकाणी अपूर्ण भूतकाळामध्ये रहा था, रहे थे, रही थी आणि तेच अपूर्ण वर्तमान काळामध्ये रहा है, रहे है, रही है अशा पद्धतीने असणार आहे. यानंतर बघा, आपला तिसरा मुख्य काळ आहे भविष्यकाळ. आता बघा, भविष्यकाळाचा एकच प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, सामान्य भविष्यकाळ. आता बघा, सामान्य भविष्यकाळ म्हणजे काय? जे वाक्य किंवा जी क्रिया भविष्यकाळामध्ये घडते ते वाक्य आपलं सामान्य भविष्यकाळाचं असणार आहे. उदाहरणार्थ बघा, वह पढाई करेगा म्हणजे तो अभ्यास करणार आहे. हे वाक्य तुमचं सामान्य भविष्यकाळाचं असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला काल परिवर्तनमध्ये 3 काळांचा अभ्यास हा करायचा असणार आहे. आता बघा, परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतो? तर बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि दिलेल्या सूचनेनुसार ते वाक्य तुम्हाला त्या काळामध्ये रूपांतर हे करायचं असतं. उदाहरणार्थ बघा, पहिलं वाक्य आहे, प्राण को मन से अलग करना पडा. आता बघा, हे वाक्य आपल्याला सामान्य भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचंय. तर कशा पद्धतीने करणार? तर बघा, प्राण को मन से अलग करना पडेगा म्हणजे करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य सामान्य भविष्यकाळामध्ये रूपांतर हे करू शकतो. त्यानंतर बघा, पुढचं वाक्य, तर बघा, इसने मुझे बहुत प्रभावित किया. आता बघा, हे वाक्य आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर कशा पद्धतीने करणार? तर बघा, जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली त्या ट्रिकला तुम्हाला फॉलो करायचंय.
तर बघा, पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण कोणते क्रियापद वापरतो? तर बघा, आपला पूर्ण वर्तमान काळ आहे. या ठिकाणी आहे, ई हे किंवा ए हे म्हणजे शेवटी हे असला पाहिजे. तर हे क्रियापद वापरून आपण वाक्याचा शेवट हा करत असतो. आता बघा, पूर्ण वर्तमान काळामध्ये कन्व्हर्ट करायचं तर कशा पद्धतीने करणार? तर बघा, इसने मुझे बहुत प्रभावित किया है. शेवटी हे आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण आहे हे क्रियापद आपण वापरलं. त्यानंतर बघा पुढे तिसरं वाक्य, मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जाएगी. आता हे वाक्य आपल्याला अपूर्ण भूतकाळामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर बघा, अपूर्ण भूतकाळामध्ये आपण कुठली क्रियापद वापरतो? तर बघा, अपूर्ण भूतकाळामध्ये आपण रहा था, रही थे किंवा रहे थे हे क्रियापद आपण वापरतो. म्हणजे ह्या वाक्यामध्ये आपल्याला वाक्याचा शेवट रहा था, रहे थे, रही थी या तीनही क्रियापदापैकी एका क्रियापदाने आपल्याला करायचं असतं रे. आता बघा, मेरी सबसे छोटी बहन पहली बार ससुराल जा रही थी म्हणजे आपण ह्या ठिकाणी रही थी आपण क्रियापद आपण वापरलं. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही वाक्य कुठल्याही काळामध्ये रूपांतर हे करू शकतात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, तर बघा, वे बाजार से नए पुस्तक खरीदते हे. हे वाक्य आपल्याला सामान्य भविष्य काळामध्ये रूपांतर करायचे. तर बघा कशा पद्धतीने करणार? वे बाजार से नए पुस्तक खरीदेंगे. तर बघा अशा पद्धतीने हे वाक्य तुम्हाला सामान्य भविष्य काळामध्ये रूपांतर हे करायचं असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं वाक्य, बहुत से लोग अपनी आजीविका शारीरिक श्रम से चलाते हैं. आता हे वाक्य आपल्याला अपूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर हे करायचं असणार आहे. आता बघा, अपूर्ण वर्तमान काळामध्ये आपण कुठले क्रियापद वापरतो? तर बघा, अपूर्ण वर्तमान काळामध्ये रहा है, रहे है किंवा रहा हू हे क्रियापद आपण वापरत असतो. हे क्रियापद वापरून आपल्याला वाक्याचा शेवट हा करायचा असणार आहे. आता बघा कशा पद्धतीने करणार? बहुत से लोग अपनी आजीविका शारीरिक श्रम से चला रहे हैं. या ठिकाणी रहे हे अशा पद्धतीने करायचं असणार आहे. जर समजा या ठिकाणी अपूर्ण भूतकाळ असला असता तर अपूर्ण भूतकाळामध्ये या ठिकाणी फक्त रहे हे याच्या ऐवजी रहा था किंवा रहे थे अशा पद्धतीने आपल्याला क्रियापद वापरायचं असणार आहे. यानंतर बघा पुढचं वाक्य, आप इतनी देर से नापतोल करते हे. हे वाक्य आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. तर कशा पद्धतीने करणार? तर पूर्ण वर्तमान काळामध्ये आ हे किंवा ए हे आपण क्रियापद वापरत असतो. तर बघा, आपने इतनी देर से नापतोल किया है. तर बघा अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला काळ परिवर्तनवरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे वाक्य के भेद, रचना के अनुसार. तर बघा हा देखील घटक खूप सोपा आहे आणि 2 गुण यामध्ये तुम्हाला इझिली मिळवता येतात. आता बघा वाक्य के भेद, रचना के अनुसार यामध्ये आपल्याला 3 प्रकार अभ्यासायचे आहेत. म्हणजे रचनेनुसार वाक्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सरळ वाक्य, जे अगदी सिंपल सेंटेन्स असतं. त्यामध्ये एकच वाक्य वाक्यामध्ये असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार असणार आहे संयुक्त वाक्य, ज्यामध्ये 1 किंवा 2 वाक्य तुम्हाला एकमेकांमध्ये जोडलेले दिसतात. आणि तिसरं वाक्य असणार आहे मिश्र वाक्य, ज्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि बाकीचे सहाय्यक वाक्य असतात. त्याला आपण मिश्र वाक्य असं म्हणतो. आता बघा सरळ वाक्य ओळखणं खूप सोपं आहे. त्यानंतर संयुक्त वाक्य हे और, या, लेकिन, फिर या शब्दांनी जोडलेलं असतं. म्हणजे संयुक्त वाक्यामध्ये 2 मुख्य वाक्य हे और किंवा या, लेकिन, फिर या शब्दांनी जोडलेले सापडतात. आणि मिश्र वाक्य यामध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि जे वाक्य दुसऱ्या वाक्याशी जो, की, यदि, क्योंकि, जब या शब्दांनी जोडलेलं असतं. आता बघा मिश्र वाक्य ओळखणं खूप सोपं आहे. ज्या ठिकाणी स्वल्पविरामने 2 वाक्य जोडलेले दिसले ते वाक्य तुमचं मिश्र वाक्य असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिश्र वाक्य हे ओळखू शकतात. आता बघा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न येतात ते आता आपण बघूया. तर बघा, परीक्षेमध्ये पहिलं वाक्य आहे, बाबूजी का एक तरीका था जो अपने आप आकर्षित करता था. या ठिकाणी बघा था हा तुमचा शब्द आलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वल्पविराम देखील दिसतोय. म्हणजे हे वाक्य तुमचं मिश्र वाक्य असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं वाक्य, संतरी को जैसे कहा गया था उसने वैसा ही किया. आता बघा ह्या वाक्यामध्ये देखील था वापरलेला आहे आणि त्यानंतर स्वल्पविराम दिलेला आहे. म्हणजे हे वाक्य देखील तुमचं मिश्र वाक्य असणार आहे. त्यानंतर बघा तिसरं वाक्य, वह बूढ़ी काकी पर झपटी और उन्हें दोनों हाथ से झटककर बोली. आता बघा ह्या वाक्यामध्ये देखील 2 वाक्य दिसत आहेत आणि दोन्ही वाक्य और ह्या शब्दाने जोडलेले दिसत आहेत. म्हणजे हे वाक्य तुमचं संयुक्त वाक्य असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला वाक्य के भेदवरती प्रश्न हे विचारले जातात. यानंतर बघा पुढचा घटक आहे वाक्य परिवर्तन अर्थ के अनुसार. आता बघा हा देखील घटक खूप सोपा आहे. यामध्ये तुम्हाला वाक्याचं रूपांतर हे करायचं असतं. यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नसतो. वाक्याचा अर्थ तोच असला पाहिजे. आता बघा वाक्याचे अर्थाच्या नुसार किती प्रकार पडतात ते आता आपण बघूया. तर बघा परीक्षेसाठी तुम्हाला हे 4 प्रकार अभ्यासायचे असणार आहेत.
ज्यामध्ये पहिला प्रकार आहे विधानवाचक म्हणजे साधारण कथन, त्यानंतर प्रश्नवाचक म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रश्न विचारतो, त्यानंतर आज्ञावाचक म्हणजे ज्या वाक्यामध्ये एखाद्याला आज्ञा किंवा आदेश आपण देत असतो आणि चौथा प्रकार असणारे विस्मयवाचक म्हणजे ज्या ठिकाणी एखादा भाव प्रकट होतो किंवा आश्चर्य प्रकट होतं, त्याला आपण विस्मयवाचक वाक्य असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला दिलेलं वाक्य या 4 वाक्यांच्या प्रकारामध्ये तुम्हाला रूपांतर हे करता आलं पाहिजे. आता बघा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा परीक्षेमध्ये तुम्हाला सिंपल एक वाक्य दिलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला सूचना दिली जाईल. त्या वाक्य प्रकारामध्ये तुम्हाला त्या वाक्याचं रूपांतर हे करायचं असणार आहे. तर बघा पहिलं वाक्य आहे विधानार्थक वाक्य. यामध्ये आपल्याला रूपांतर करायचे म्हणजे सिंपल सेंटेन्स आपल्याला बनवायचं असणार आहे. तर बघा वाक्य काय आहे? क्या सैकड़ों मनुष्य ने भोजन किया? तर बघा दिलेलं वाक्य तुमचं प्रश्नवाचक वाक्य याला आपल्याला विधानार्थक वाक्यामध्ये रूपांतर हे करायचे. तर कशा पद्धतीने करणार? म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्ह हे काढायचं असणार आहे. यासाठी बघा सैकड़ों मनुष्यने भोजन किया तर हे झालं तुमचं विधानार्थक वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स. यानंतर बघा दुसरं उदाहरण आहे मनू इतनाही बोल सके. आता बघा हे वाक्य आपल्याला प्रश्नवाचक वाक्यामध्ये रूपांतर करायचे म्हणजे ह्या वाक्यावरून आपल्याला प्रश्न तयार करायचे. तर कशा पद्धतीने करू शकतो आपण? क्या मनू इतनाही बोल सके आणि शेवटी प्रश्नचिन्ह. त्यानंतर बघा पुढचं उदाहरण. तर बघा तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. हे वाक्य आपल्याला आज्ञावाचक वाक्य करायचे म्हणजे यामध्ये एखाद्याला आपल्याला आदेश द्यायचा आहे किंवा आज्ञा करायची. तर कशा पद्धतीने करणार? तर बघा तुम अपना ख्याल रखो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्य रूपांतर करता आले पाहिजेत. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे वाक्य शुद्ध करणं. तर बघा हा घटक तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा ह्या घटकावरती फक्त तुम्हाला शुद्ध अशुद्ध लेखनावरती प्रश्न येतो का? तर नाही. यामध्ये शब्दचयनामध्ये चूक झाली असेल किंवा लिंगामध्ये चूक झाली असेल किंवा वचनामध्ये चूक झाली असेल किंवा काळामध्ये चूक झाली असेल, हे देखील तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि वाक्य तुम्हाला शुद्ध लिहिता आलं पाहिजे. तर बघा अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला वाक्य शुद्ध करणं या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जातात. आता बघा परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न येतो? तर बघा परीक्षेमध्ये सिंपल तुम्हाला सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्समध्ये काहीतरी चूक झाली असेल, ती चूक तुम्हाला आयडेंटिफाय करायची आणि त्याला तुम्हाला अधोरेखित करायचं असणार आहे. आता बघा पहिलं उदाहरण आहे बरसों बाद पंडित जी को अपने मित्र का दर्शन हुआ. या ठिकाणी बघा हुआ हा शब्द चुकलेला आहे. या ठिकाणी हुए असा शब्द पाहिजे होता. तर बघा बरसों बाद पंडित जी को अपने मित्र के दर्शन हुए. तर बघा अशा पद्धतीने हे वाक्य तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये लिहिता आलं पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्याकरण विभाग आज आपण अभ्यासलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.